Hello? Yeah. Okay. Okay. I can't hear you. दर्शकांनो नमस्कार. आत्ताच 4 सख्खे 24 ह्या कथासंग्रहाबद्दल आपण 4 मैत्रिणींचं सख्य असलेलं ऐकत होतो. आज कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक प्रारंभ कला अकॅडमी तर्फे शुभेच्छा. खरं तर वनिता थोरात स्मृती महिला महोत्सव असं म्हणण्याच्या ऐवजी हा आनंदोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. हॅलो. याचं कारण या महोत्सवाचं हे 8वं वर्ष आहे. त्यातली 3 वर्ष वनिता थोरात स्मृती महोत्सव या नावानं हा साजरा केला जातोय. परंतु जेव्हा लॉकडाऊनच्या काळानंतर आम्ही हा महोत्सव घ्यायचं की नाही हे ठरवलं, त्यावेळेला मनात असा विचार आला की लॉकडाऊनच्या या अस्थिरतेच्या काळात सगळ्याजणी घरात बसून कंटाळल्यात, कुठेतरी उद्विग्न झाल्यात, त्या आपल्या मैत्रिणींना एक व्यासपीठ ऑनलाईन का होईना पण आपण मिळवून द्यावं. आणि म्हणूनच ऑनलाईन 4 दिवस महोत्सव करण्याचं आम्ही ठरवलं. आणि आनंदोत्सव अशासाठी की जेव्हा आम्ही स्पर्धेसाठी जाहिरात करायला लागलो तेव्हा 70च्या पुढच्या वयोगटातल्या सगळ्या मैत्रिणी म्हणायला लागल्या, फार बरं झालं हे करताय, कारण आम्हाला 4 घटका या निमित्ताने स्वतःसाठी जगायला मिळणार आहे. आणि दर्शकांनो तुम्हाला सांगते, 250 स्पर्धक 4 दिवसांमधल्या 2 दिवसांच्या स्पर्धांमध्ये ऑनलाईन सहभागी झाले आहेत. या निमित्तानं अनेक मैत्रिणी ज्या टेक्नो सावीन होत्या त्या फेसबुक शिकल्या, त्या कम्प्युटर शिकल्या, त्या व्हिडिओ शूट करायला शिकल्या. आणि 70 ते 90 या वयोगटातल्या अनेक मैत्रिणींनी, मी त्यांना मैत्रिणीच म्हणेन, त्यांना आजी मावशी म्हणायची हिंमत मी करूच शकत नाही, कारण त्यांचे व्हिडिओज बघितल्यानंतर त्यांची एनर्जी, त्यांचा उत्साह याला आमचा सलाम. मला कल्पना आहे तुम्ही सगळेच आजच्या अभिनय ते अध्यात्म हा कार्यक्रम ऐकायला उत्सुक आहात, याची मला पूर्ण जाणीव आहे. चला त्या कार्यक्रमाकडे वळूया. परदेस, सरफरोश, देवदास, अकीरा, किस्मत, राजू चाचा, यारिया, सम्राट आणि कंपनी असे कितीतरी हिंदी चित्रपट, म्हणजे ही नावं मी अगदीच मोजकी घेतली आहेत, याहून कितीतरी अधिक चित्रपट, अनेक हिंदी मालिका. म्हणजे मग मी जेव्हा हा विचार करत होती की स्मिताताईंचे कुठले कुठले चित्रपट किंवा कुठल्या कुठल्या सिरियल्स बद्दल बोलावं, तर माझी मुलगी लगेच धावत आली आणि मला म्हणाली, आई बाकी सिरियल्स बद्दल बोल की नको बोलू, पण यहाँ मैं घर घर खेली हे नाव येऊच दे, कारण ते माझ्या अत्यंत आवडीचं आहे. तर यहाँ मैं घर घर खेली, घुटन, नूरजहां, घर आजा परदेसी अशा अनेक हिंदी मालिका. खरं तर ना त्यांचा वेगळा परिचय द्यायची गरज नाही, पण कारण रणवीर, ऐश्वर्या राय, सलमान खान, शाहरुख खान या ग्लॅमरस लोकांबरोबर त्यांनी काम केलंय आणि ते करताना स्वतःचं ग्लॅमरस व्यक्तिमत्व जपलंय. किंबहुना मला त्या नेहमीच ह्या कलाकारांपेक्षाही ग्लॅमरस वाटलंय. त्या कुठेही मला कधी त्यांच्यापेक्षा कमी वाटलं नाही, 4 हात सरसच वाटल्या. अशा या अभिनेत्रीचा कॅमेरा समोरचा परिचय आपल्या सगळ्यांना आहेच, देशाविदेशात तो माहिती आहे. परंतु आज कॅमेराच्या पलीकडे जाऊन बिफोर टुमारो किंवा इन एव्हरनेस ही 2 पुस्तकं जेव्हा मी वाचली तेव्हा मी थक्क झाले आणि माझी उत्सुकता अतिशय वाढली या व्यक्तिमत्वाला ऑनलाईन का होईना भेटण्याची. आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा त्यांना भेटायला उत्सुक आहात. त्यांच्या अध्यात्माच्या वाटेवरचा त्यांचा प्रवास, स्पिरिच्युअल हीलर ही त्यांची भूमिका, त्या नेमक्या कशा जगतात, कशा करतात, जाणून घेऊया. स्मिताताई, प्रारंभ कला अकॅडमी ठाण्याच्या वतीनं मी डॉक्टर अरुंधती भालेराव तुमचं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
आवाज येतोय का बघ, मला त्यांचा आवाज नाही. हा, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. माझा आवाज येतोय तुम्हाला? हो, माझा येतोय ना तुम्हाला? हो, मला अगदी व्यवस्थित येतोय. आता जरी आज आपण तुमचं स्पिरिच्युअल हिलर म्हणून प्रवास जाणून घेणार असलो तरी सगळ्या लोकांच्या मनामध्ये तुम्ही एक सुरुवातीला अभिनेत्री म्हणून तुमचं स्थान आहे. आणि म्हणून एक दोन प्रश्नच मी फक्त अभिनयाशी संबंधित घेणार आहे. तर त्यातला पहिला माझा प्रश्न असा आहे, तुमचा सेटवरचा अनुभव कसा होता वगैरे मी अजिबात विचारणार नाही. मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारेन की स्मिता जयकर ही अभिनेत्री होऊ शकते किंवा ती एक उत्तम अभिनेत्री आहे याची पहिल्यांदाच जाणीव कधी झाली? मला त्याची जाणीवच नाही झाली. मला अजूनही त्याची जाणीव नाही, तुम्ही म्हणता तसं. पण माझ्या पदरी काही गोष्टी नुसत्या पडत गेल्या. मी ह्याची योजना केली नव्हती, ह्या माझ्या डोक्यातही नव्हत्या, ह्या माझ्या स्वप्नातही नव्हत्या की मी कधीतरी ऍक्टिंग फील्ड मध्ये जाईन. हे माझ्या कुठे अजिबात जवळपास फिरकलेलं नव्हतं हे स्वप्न. पण असं म्हणतात ना, काही काही गोष्टी कार्मिक असतात. कदाचित माझ्या स्पिरिच्युअल प्रगतीसाठी किंवा स्पिरिच्युअल लाईफसाठी माझा फिल्मी फेस कदाचित उपयोगी होणं ह्याची गरज होती, म्हणून ते सगळं झालं असं मला आता वाटतं. म्हणजे मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा माझ्या आतमध्ये, कारण मी कधीच ट्रेनिंग घेतलं नाही कुठचंच. मी बेसिकली लॉयर आहे, माझं एज्युकेशन लॉ मध्ये झालंय. तेव्हा मी कसलंच ट्रेनिंग घेतलेलं नाही. म्हणजे लॉयर, त्यानंतर अभिनेत्री आणि नंतर स्पिरिच्युअल गुरु, असा हा गुरु नको म्हणूया, ठीक आहे, तुम्हाला गुरु म्हटलेला आवडत नाही, स्पिरिच्युअल हिलर म्हणूया. हा, मी गुरु नाही, हिलर म्हणूया. हा सगळा तुमचा कॅनव्हास खूप मोठा आहे. तुम्ही म्हणताय की तुम्ही अभिनेत्री आहात हे कधी कळलं हे अजूनही माहिती नाही. मला सांगा, इंडस्ट्री बद्दल आम्ही खूप ऐकतो, वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो, इंडस्ट्रीच्या एकूण सगळ्या एकूण वातावरणाबद्दल अनेक चांगल्या वाईट चर्चा सातत्याने आम्ही ऐकत असतो. तुम्हाला इंडस्ट्री कशी भावली, कशी वाटली? मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये पहिल्या वर्षी प्रवास सुरू झाला माझा, ते पहिलं वर्ष होतं, त्याच वर्षी मला माझे पहिले गुरु भेटले. आणि ते कुठे गेला तुम्ही? इथेच. त्याच वर्षी मला माझे पहिले गुरु भेटले, प्रभूजी. आणि माझा त्यांच्या सानिध्यात बरेच वर्ष मी काढली. मग नंतर मी 20 वर्ष साऊथ मध्ये एक आहेत गुरु, त्यांच्या बरोबर होते. आता मी गेली 7-8 वर्ष, 9 वर्ष कर्जतला माझे जे गुरु आहेत ते आहेत मैत्रेय दादाश्रीजी. असा माझा प्रवास झालेला आहे. आता मी जेव्हा सुरुवात केली स्पिरिच्युअलिटीला, तेव्हा ह्या गोष्टी माझ्या पदरी आपोआप पडल्या. मी स्ट्रगल पिरियड कधीच पाहिला नाही. हे सिनेमे माझ्या पदरी यावे पडावे हा सगळा योगायोग आहे. मला माहिती नाही कसं. मी नाही, त्यालाच प्रतिप्रश्न आहे माझा की पहिला प्रश्न आपण उत्तर देऊया त्याचं. मी तुम्हाला तो पहिला प्रश्न विचारला त्याचा, की मला इंडस्ट्री कशी वाटते. लोक खूप त्या इंडस्ट्री बद्दल काय काय बोलतात आणि काही गोष्टी खऱ्याही आहेत, पण मी ह्या असल्या खूपच्याच गोष्टी अनुभवल्या नाहीत. कदाचित मला तो वर्षाची 7 असेल किंवा काय, मला असं वाटतं की मी इतकी सांभाळली गेली की तळाच्या फोडासारखं सांभाळलंय कोणीतरी मला, अशा प्रकारे. कारण मी तेव्हा लहान होते, खूप 26-27 वर्षाचीच होते मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा. म्हणजे काही होऊ शकतात, आपण कितीतरी गोष्टी ऐकतो आणि मला पर्सनली असं वाटतं आपण कसे आहोत ह्याच्यावर खूप डिपेंडेंट असतं. बरोबर. तुमचं वागणं कसं, तुम्ही ड्रेसअप कसे होतात, एका नजरेत कळतं की ही बाई काय स्टेटसची आहे किंवा काय आहे, किंवा कुठचाही पुरुष एका नजरेत कळतं की काय तुमच्या डोक्यात चाललंय. तेव्हा तुमच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. त्यातून मला एक साथ होती वरची, हे मी सांगेन. की मला कधी इंडस्ट्री बद्दल वाईट अनुभव आलेले नाही, कधीच. मी कधीच बोलणार नाही की मला असे अनुभव आले इंडस्ट्रीमध्ये कोणी जाऊ नये. आय विल नॉट से दॅट, कधीच नाही. मला असं वाटतं 32 वर्ष अभिनय आणि अध्यात्म
हा तुमचा प्रवास सगळा हातात हात घालून चाललाय. पण कुठला तरी असा एक क्षण त्या 32 वर्षातला असेल ना, की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की मी अध्यात्माकडे वळले पाहिजे. काय प्रसंग असा घडला की नाही, ज्याच्यामुळे तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे गेला? मी नाही स्पिरिच्युअलिटीकडे गेले नाही. माझं पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षी मला माझे गुरु भेटणं असं काही माझ्या आयुष्यात झालेलं नाहीये. तेव्हा असं नाहीये की आता आता चला आता का उतार वय आलंय, आता हिला काही कामं नाहीत म्हणून ही स्पिरिच्युअलिटी मध्ये वळली, असा प्रकार नाहीये हा. माझ्या पहिल्याच वर्षी मला माझे गुरु भेटले, पहिले गुरु. ते सुद्धा माझ्या नवऱ्याच्या थ्रूच मला भेटले ते. तर माझा तेव्हापासूनच प्रवास आहे. फक्त एवढंच मी ते अनाऊन्स केलं नव्हतं. कारण आता गेली 32-35 वर्ष झाली, तेव्हा काही सोशल मीडिया वगैरे एवढा असा काय पॉवरफुल आणि स्ट्रॉंग असा नव्हता. आणि तेव्हा स्पिरिच्युअलिटी वगैरे ह्या शब्दाचे प्रयोग देखील तेव्हा असं वाटत, अरे बापरे, ही आता चालली संन्यास घेऊनच चालली, आमचं काय काय वेगळे कॉन्सेप्ट होते. आता लोक खूप ऍक्सेप्टेड झालेत ह्या गोष्टीला. तेव्हा मी कोणाला बोललेच नाही. आणि पुन्हा माझाही अभ्यास झाला तेव्हा बाहेर त्याचं गवगवा करणं किंवा बोलणं हे मला पटतच नव्हतं, कारण मी स्वतःच शिकत होते. त्याच्यात मला जावं, त्या प्रोसेसेस मध्ये मला जावं लागत. आता गेली 12-15 वर्ष झाली आहेत जी जेव्हा मी ओपनली ह्या गोष्टीचं सांगते की येस, आय एम स्पिरिच्युअल, आय एम स्पिरिच्युअल हीलर, बिकॉज मी तेवढा प्रवास केलाय, तेवढा अभ्यास केलाय, तेवढे मोडॅलिटीज मी जवळजवळ 35 मोडॅलिटीज केले. ते हिलिंगच्या मोडॅलिटीज 35 मोडॅलिटीज मी केले. ते सगळं माझं झालंय शिक्षण. पण हे ऍक्टिंग सोडून केलंय किंवा असं काही झालं म्हणून केलं असं नाहीये. हे ऑटोमॅटिकली माझ्या बाबतीत घडत गेलं. अध्यात्म म्हणजे नक्की काय? हाऊ यू विल डिफाईन अध्यात्म? आमचे गुरुजी मैत्री दादाश्रीजी नेहमी म्हणतात, स्पिरिच्युअलिटी इज सिम्पलर दॅन द वर्ड सिम्पल. हे त्यांचं ब्रह्मवाक्य, आणि ते मला इतकं डोक्यात गेलं. खरं अध्यात्म म्हणजे तुम्ही बी नॅचरल, असं ते म्हणतात. अध्यात्म म्हणजे तुम्ही जसे आहात तसे वागा. लोक अशी वागत नाहीत, लोक मुखवटे चढवतात. तुम्ही आहात तसे तुम्ही बाहेर कधीच दाखवत नाही. तेव्हा कळत नाही हा माणूस कसा आहे. तोंडावर इतकं गोड गोड बोलतो, आतमध्ये त्याच्या काय चाललंय हे माहिती नाही. पण जसे तुम्ही आत आहात तसे तुम्ही बाहेर राहा. दॅट इज अध्यात्म. अध्यात्माचे ज्या व्याख्या खूप आहेत. आणि अध्यात्म हे आपल्याला, यू डोंट हॅव टू अक्वायर इट, यू आर स्पिरिच्युअल. एवढंच की तुम्हाला त्याची जाणीव नाही. स्पिरिच्युअलिटी हे तुमची लाईफस्टाईल असायला हवी. प्रत्येक माणसाची लाईफस्टाईल असायला हवी. आपण म्हणतो की तुम्ही स्पिरिच्युअल झालात, यू डोंट हॅव टू बी स्पिरिच्युअल, यू आर स्पिरिच्युअल. पण अवेअरनेसच नाही आपल्याला ह्याचा. तो अवेअरनेस येणं म्हणजे मी स्पिरिच्युअल झाले असं म्हणता येईल आपल्याला. पण स्पिरिच्युअलिटी इज अ लाईफ, इज अ वे ऑफ लाईफ. आणि एव्हरी पर्सन शुड हॅव दिस वे ऑफ लाईफ. म्हणजे थोडक्यात तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही जसे आत आहात तसंच बाहेर दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करणं, किंवा तुम्ही आहात तसं स्वतःला प्रेझेंट करणं. येस, आहात तसे. जेव्हा तो समान येतो ना की आपल्याला ऍक्ट नाही करावं लागत, लोकांसमोर आपल्याला दाखवावं नाही लागत, बाबा मी अशी खूप छान आहे, मला रागच येत नाही, मला अमकच येत नाही, ही सगळी नाटकं करावी लागत नाही. यू बिकम दॅट ऑटोमॅटिकली. किती वर्ष ऍक्टिंग करणार तुम्ही? ट्रू. किती वर्ष तुम्ही ऍक्टिंग करणार? की You have to present yourself the way you are. यू विल बिकम दॅट. Yeah. आता काय करतो आपण, दाखवतो, वी ऍक्ट इट आउट की मी खूप चांगली आहे, मी खूप अशी आहे, मी खूप. आपण दाखवतो लोकांना. आपल्याला असं वाटतं की लोकांचं आपल्याबद्दलचं मत वाईट व्हायला नको, म्हणून वी ऍक्ट इट आउट. सो यू डोंट ऍक्ट इट आउट. वेन दॅट बिकम्स वन, जे तुम्ही दाखवता आणि जे तुम्ही आता हे जेव्हा एक होतं, यू डोंट हॅव टू ऍक्ट, दॅट इज वेन यू आर अ कम्प्लिटली स्पिरिच्युअल पर्सन. म्हणजे तुमचं म्हणणं अगदी वेगळे कपडेच घातले पाहिजे, वेगळ्या हातात माळाच घातल्या पाहिजे, रुद्राक्षच घातले पाहिजे आणि काहीतरी वेगळं स्वतःचा पेहराव करून मग त्या अध्यात्माचं प्रदर्शन करायची गरज नाही. ते अध्यात्म तुमच्या बरोबरच आहे आणि त्याचा तुम्ही दर दिवशी अनुभव घेतला पाहिजे. तुम्हाला स्वतःला जेव्हा पहिल्यांदा तुम्ही म्हणताय गुरु मिळाले, फार चांगलं झालं की तुमच्या करिअरच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक मार्गदर्शक व्यक्ती मिळाली ज्याने तुम्हाला व्यवस्थित मार्ग दाखवला. तुमच्या स्वतःमध्ये गुरु मिळाल्यानंतर आधीची स्मिता जयकर आणि नंतरची स्मिता जयकर काय फरक झाला असं तुम्हाला वाटतं?
आता खरं तर मी पूर्वी कशी होते मी विसरले, पण जर त्याची जर आठवण करायला गेले आणि जर मी तशीच राहिले असते, तीच स्मिता राहिली असते. तुम्हाला येतंय ऐकायला? तुमचं तुमचा ना नेटवर्क आवाज मध्ये मध्ये जातोय. तुमचा जातोय मध्ये मध्ये. माझं नेटवर्क व्यवस्थित आहे इथे. तुमचं नेटवर्क चेक करा. हा, आमच्याकडनं हा थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आपण एक सेकंड थोडं थांबूया. मी जरा पाणी मागवते. तुम्ही मला सांगा केव्हा सुरू करणार. अरे जरा मेरे को पानी का बॉटल लाओ मेरा जल्दी से. हा, मी दिसतेय तुम्हाला? नाही. एक मिनिट. हा हा, आता दिसतेय? नो. आपण फेसबुकवर लाईव्ह आहोत ना? हो हो, आपण लाईव्ह आहोत. मग हे डिस्क्रिप्शन. दर्शकांना नमस्कार. काहीतरी काय होत आहे अरुंधती? Are you there? Yes, yes, I'm here. मला दिसत नाही येत अजून तुम्ही. हा, स्मिता, 1-2 मिनिटं. आता दिसते मी तुम्हाला? हा, दर्शकांना नमस्कार. माफ करा, काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे मध्ये आपला संपर्क तुटला होता. आपण परत वळतोय स्मिताताईंशी संवाद साधायला. स्मिताताई, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो हो हो. हा, येस. आपण बोलत होतो की तुम्ही जे म्हणालात की आपण जसे आहोत तसं स्वतःला व्यक्त केलं पाहिजे आपण. आणि ते करताना आपण तुम्ही तुमच्यामध्ये तुम्हाला काय बदल झाला, म्हणजे पूर्वीची स्मिता जयकर आणि आताची स्मिता जयकर, याबद्दल आपण बोलत होतो. हा, तर मी तेच म्हणते की पूर्वीची जी स्मिता जयकर होती, 30-35 वर्षापूर्वीची जी होती ती मी विसरलीच आहे. पण ज्या काय अंधुक आठवणी येतात, जर मी तशीच राहिली असते आतापर्यंत, माझ्यात जर ते परिवर्तन आलं नसतं आतापर्यंत, तर मी माझ्या आयुष्याचं काय वाटोळ केलं असतं ह्याची कल्पना देखील मी करू शकत नाही. म्हणजे म्हणतात ना, सुख टोचतं, तसं सगळं असून देखील आपलं माइंड आपल्याला कधीतरी अशा ठिकाणी घेऊन जातं आणि असं जाणवून देतं की आपल्याला एवढं दुःख आहे की असं दुःख कुणालाच नसेल, असं माइंड क्रिएट करतोय ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यासाठी तो बॅलन्स खूप लागतो, टू अंडरस्टँड व्हॉट लाईफ इज. तर ते जर माझं झालं नसतं तर आय डोंट नो व्हॉट वुड हॅव हॅपन टू मी. म्हणजे आय कॅन से इट इज अ मॉन्युमेंटल शिफ्ट इन मी.
मॉन्युमेंटल शिफ्ट ऍब्सोल्युटली, 360 डिग्रीज. तर मी पूर्वीची कशी आहे ते मला आठवतच नाही खरं म्हणजे. तरी सुद्धा की स्मिता जयकर रागीट होत्या. हो हो, भयंकर. म्हणजे माझी मुलं वगैरे सांगतात ना, बापरे म्हणे लहान होती तर म्हणजे आम्हाला भीतीच वाटायची तुझी, इतकं ते होतं. ती लहान होती तेव्हा. आता नंतर चेंज झाल्यानंतर ऑफकोर्स आता ते रिलेशन इज कम्प्लिटली डिफरंट. पण वेड्यासारखं म्हणजे मला आठवतं मी असं डोकं बिकं भिंतीवर आपटून घेतलंय वगैरे, असा चिडचिड, असा राग वगैरे अशी होते मी. बापरे, थँक गॉड आय हॅव चेंज्ड. तुमच्या या सगळ्या आध्यात्मिक प्रवासाचा तुम्हाला सेटवर वावरताना कशा पद्धतीने तुम्ही उपयोग करून घेतला? म्हणजे आपण सगळे बघतोय की खूप इन्सिक्युरिटी वाढतेय, स्पर्धा वाढतेय, लोकांमध्ये एक प्रकारची जेलसी, ईर्ष्या ज्याला आपण म्हणतो, ओढाओढ, चढाओढ, पाय ओढणं, मलाच मिळालं पाहिजे, मीच पहिले आली पाहिजे, या सगळ्या प्रकाराकडे, मग ते तुमच्या इंडस्ट्रीत तर कदाचित मला वाटतं सगळीकडे आहेच, पण तुमच्याकडे कदाचित ते जास्त प्रमाणात असू शकतं. तिथे तुम्ही काम करत असताना, आता तुमचा एवढा प्रवास आहे 32 वर्षांचा, तेव्हा तुम्हाला अध्यात्माची कशी साथ मिळाली? व्हेरी ऑनेस्टली, जसं तुम्ही म्हटलं जेलसली आणि इनसिक्युरिटी, ह्या गोष्टी मी कधी अनुभवल्याच नाही ह्याच्यामुळे. आय वॉज नेव्हर जेलस ऑफ एनीबडी अँड आय वॉज नेव्हर इनसिक्युअर. म्हणजे इनसिक्युअर म्हणजे आता मी अगदी ओपनली सांगू शकते, बोलते असं की आता अर्थात आपलं करिअर, प्रत्येक माणसाचं वय जसं वाढतं तसं तुमचं करिअर कमी कमी होत राहतं. जे माझं 15 वर्षापूर्वी जो माझा पीक पिरियड होता, तो एक 15-20 वर्ष माझा अगदी पीक पिरियड होता, तो आता असणं शक्यच नाही, कारण पुढची पिढी डेव्हलप होते. तरी पण आम्हाला अशी इन्सिक्युरिटी नाही की अरे बाबा आता माझ्याकडे जर कोणी कामाला आलं नाही, हे नाही तर मी काय करू, लोकांना वय वाढलंय, केस पिकले, चष्मा लागलाय वगैरे, मग लोक मला कसे ऍक्सेप्ट करतील, हा कधीच मला कधी आला नाही. स्वतःला चेंज करणं, कुठे जायचं झालं तर तो मेकअप लावूनच जावं किंवा काय करून जावं, नाही, मी अशीच्या अशी असते, जिकडे जाते तिकडे मी अशीच जाते, नो मेकअप, नो नथिंग. नाही, माझा प्रश्न असा होता, दॅट इज अ व्हेरी गुड पार्ट. सो द इनसिक्युरिटी इन जेलसी नेव्हर केप्ट इन माय लाईफ इज व्हॉट आय एम ट्राइंग टू से. नाही, म्हणजे सेटवर वावरताना या सगळ्या तिथे असणाऱ्या एकूण वातावरणाला अध्यात्माच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने फेस करू शकलात असं तुम्हाला वाटतं? करेक्ट, कारण ह्या जेव्हा गोष्टी नसतात ना, तेव्हा त्याचा प्रभाव नाही पडत आपल्या मनावर, तुमच्या परफॉर्मन्सवर नाही पडत, लोकांशी तुमच्या रिलेशनमध्ये नाही पडत, आणि ते समोरच्याला जाणवतं. म्हणजे आय वॉज नॉट ऍक्टिंग इट आउट, आय हॅड बिकम दॅट. बरोबर, समोरच्याला जाणवतं. जर समोरचा माझ्याबद्दल जेलस फील करत असेल तर त्याचा मी कधी परिणाम करून घेतलाच नाही, मी त्याची रिॲक्शनच कधी झाली नाही. असे होते प्रकार जेव्हा जी समोरची व्यक्ती माझ्यावर जेलस व्हायची, किंवा हिला डायलॉग्स का जास्ती, किंवा हिला ही चांगली साडी का, किंवा अशा गोष्टी माझ्या कानावर आल्या, पण मी त्याला लक्षच दिलं नाही. म्हणजे ठीक आहे, त्यांना हवी ती साडी त्यांना द्या, मी आहे ती घालीन, नो प्रॉब्लेम. मग वकील, अभिनेत्री आणि आता स्पिरिच्युअल हिलर, या तिन्ही टप्प्यात सगळ्यात जास्त कुठे रमताय? स्पिरिच्युअलिटीमध्ये. कारण त्याच्यात जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ह्याच्यात, ते मला ते कुठच्याच मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये, भौतिक जीवनात कधीही तुम्हाला मिळू शकत नाही. कारण तुम्हाला कितीही मिळालं तरी त्याचं समाधान नसतं. मी सगळे रोल्स जगातले केले तरी पण मला वाटेल की नाही, तरी पण मला तो रोल नाही मिळाला, त्याच्याबद्दल मला अवॉर्ड नाही मिळाला, अमकं झालं नाही. मग हे सगळं बॉलिवूडमध्ये सगळं झाल्यावर अरे मग मला हॉलिवूड मिळालंच नाही, त्याचं समाधानच होत नाही कधी. कितीही मिळालं, कितीही पैसा, लत्ता, किती मोठं घर असो, किती काय असो, यू आर नेव्हर हॅपी, नेव्हर सॅटिस्फाईड. जे स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं, दॅट सॅटिस्फॅक्शन इज नेव्हर देअर. हवन करण्यावर मी अनेक ठिकाणी वाचलंय की हवन करण्यावर तुमचा विशेष जोर आहे, कारण त्याच्यातनं काहीतरी व्हायब्रेशन्स मिळतात. आता हे हवन म्हणजे नक्की काय करायचं? कारण कदाचित आता हे सगळं बघताना अनेक मैत्रिणी अशा असतील की ज्या वेगवेगळ्या ताणांमधनं जात असतील, वेगवेगळ्या स्ट्रेसेस मधनं जात असतील, आणि त्यांना कुठेतरी एक काहीतरी मार्ग आपल्याला मिळावा असं वाटत असेल, तर या हवनाच्या माध्यमातून तणावमुक्तीचा मार्ग मिळू शकतो का? आणि ते हवन कसं करायचं? माझं युट्यूब व्हिडिओ चॅनल आहे, तर माझ्या युट्यूब व्हिडिओ चॅनलवर ओम प्रभू शांती हवन म्हणून मी एक व्हिडिओ तयार केला, तो तुम्ही जरूर पाहावा. त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत हवन कसं करायचं. आणि बेसिकली
हवनाचे बरेच प्रकार आहेत. आता आपण तो मोठा यज्ञ करतो, मोठं हवन करतो घरी, जे महामृत्युंजय जपाचं हवन करतो किंवा चंडी हवन करतो, महाचंडी हवन वगैरे, ते वेगळे. ते तुम्ही जेव्हा पुजारींना घेऊन बोलवता आणि ती पूर्ण आहुती आणि ते सगळं एवढा मोठा तो त्याचा हे असतो, तो हवन वेगळा. पण मी नेहमी लोकांना सांगते की तुम्ही हा हवन करा जो मी ओम प्रभू शांतीमध्ये सांगितले, तो हवन बेसिकली. आणि दॅट इज इट्स अ स्मॉल हवन, छोटंसं हवन पण मिळतं तांब्याचं. त्याची सगळी सामग्री मिळते, म्हणजे समिधा आणि ते तूप आणि हे सगळं, ते सगळं आपण घेऊ शकतो. आणि हा जो ओम प्रभू शांती हवन, हवन हॅज गॉट अ सायंटिफिक इफेक्ट. इट इज सायंटिफिकली प्रूव्ड. ते पण आमच्या मैत्रीभूत परिवारच्या वेबसाईटवर ते त्याचं सायंटिफिक रिझनिंग आहे हवनचं. म्हणजे ते कॉम्बिनेशन ऑफ ते घरचं तूप, मँगो स्टिक्स म्हणजे समिधा आणि कापूर, ह्याचं तिघांचं मिश्रण. आपली कल्पना आहे की त्यांनी पोल्युशन होतं म्हणून. त्यांनी पोल्युशन उलट होत नाही. हा टेस्ट पण केलंय की अगदी पोल्युटेड एरियाज मध्ये ह्याचं टेस्टिंग केलंय. तेव्हा ते टेस्टिंग केल्यावर हवन ज्या रूम मध्ये झालंय त्याची पोल्युटेड लेवल त्याची कमी झाली आहे. इट इज प्रूव्हन दॅट इट इज नॉट पोल्युटिंग द एअर. इनफॅक्ट माझी एक मैत्रीण आहे, तिला अस्थमा होता, म्हणजे ही बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते. आणि तिचा माझ्यावर खूप विश्वास आहे. म्हणजे मी तिला सांगितलं की तू हे कर, तू ते कर, ती करते. तर तिला मी सांगितलं होतं तू हवन कर. ती म्हणाली मला अस्थमा आहे, मला त्या धुराचा त्रास होईल. म्हटलं नाही होणार, तू पुष्कळ वेळ नको करूस, तू थोडा वेळ कर, एखादं मिनिटं कर, एखादं मिनिटं. पण तिने ते ऐकलं आणि केलं, आणि त्या अस्थमापासून पूर्णतः शी वॉज आउट ऑफ इट कम्प्लिटली. हे माझ्या बाबतीत घडलंय, माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत घडलंय. सो आय नो. म्हणजे या सगळ्या सो दिस इज म्हणजे हवन केल्यानंतर किंवा स्पिरिच्युअलिटीकडे वळल्यानंतर डायबिटीस आहे किंवा कॅन्सर सारखा गंभीर आजार आहे किंवा कोणाला आर्थरायटिसचा खूप त्रास असतो, काही मणक्यांचे त्रास असतात, हे सगळे पूर्णपणे जायला किंवा नियंत्रणात यायला मदत होते. ह्याची मदत अगदी 100% होते विथ चक्र ध्यान, विथ चक्र मेडिटेशन. आता ते देखील मी करते, म्हणजे माझे ऑनलाईन पण मी घेते क्लासेस, आणि चक्र करेक्शन वगैरे मी घरी पण करते. म्हणजे लोक त्यासाठी घरी यायला लागतं. जवळजवळ 1-1.5 तासाचा तो हे आहे, ज्याच्यात चक्र करेक्शन, ऑरा करेक्शन हे सगळं मी करते. आणि तुम्हाला मी सांगते हाऊ टू डू चक्र ध्यान. चक्र ध्यानाचा पण व्हिडिओ माझा ह्याच्यावर आहे, युट्यूबवर आहे. आपण चक्राकडे येऊ, पण हवन करायचं म्हणजे नक्की काय करायचं? एक्झॅक्टली. आता ते सगळं जर मी एक्सप्लेन केलं तर सगळा वेळ त्याच्यातच निघून जाईल. म्हणून मी त्या ओम प्रभू शांती हवनचा जर तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघितला तर त्याच्यात एक्झॅक्टली किती वेळ, का, कधी, सगळं त्याच्यात आहे. आणि हवनाचं काय होतं, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असो किंवा हेल्थ असो किंवा काही असो, अख्खे व्हायब्रेशन तुमच्या घरातले तुमचे खूप बदलतात त्यांनी हवनाने. अच्छा. सो यू विल गेट पॉझिटिव्ह रिझल्ट इफ यू कीप ऑन डुईंग हवन. आता आज मी गेली 35 वर्ष हवन करते. 35 वर्ष मी जवळजवळ चक्र ध्यान करते रोज. सो स्वतःवर काम कोणाला करायची इच्छा नसते. म्हणजे तुम्ही मला उपाय सांगा, मी करते 10 मिनिटं आणि माझं ते सगळं काम झालं पाहिजे, असं होत नाही. साधा फ्लू जरी तुम्हाला झाला तरी तुम्हाला 5 दिवस ते तुम्हाला औषधं घ्यावीच लागतात. बरोबर. तर तुम्ही कुठचीही गोष्ट अशी कशी तुम्ही एक्सपेक्ट करता की आज केली की उद्या त्याचे रिझल्ट यायला हवे? दॅट इज नॉट पॉसिबल. तुम्ही नेहमी म्हणता, तुमच्या कुठेतरी मुलाखतीत मी वाचलंय, फेथ अँड सरेंडर. आता सरेंडर होणं म्हणजे नक्की काय करायचं? हो, सरेंडर व्हा असं ऐकतो आम्ही, पण म्हणतो खूपदा हे सरेंडर हो ग तू, पण नक्की ते सरेंडर होणं काय असतं बरं? सरेंडर इज अ स्थिती, नॉट हॅपन सो इझिली. सरेंडर ही विशुद्धी चक्राचा गुण आहे, तो ऍक्सेप्टन्स अँड सरेंडर. तर तुम्हाला तिथपर्यंत येईपर्यंत खूप वेळ आहे. आपण म्हणतो ग शेवट तू सोडून दे, देवाकडे सोडून दे, म्हणणं फार सोपं आहे, पण कुठच्याही गोष्टी लेट गो हा प्रकार होत नाही. आणि ते जे झालं तर तुम्ही स्पिरिच्युअलिटीच्या खूप उच्च स्थितीवर आहात. तर पहिल्यांदा मी म्हणेन सरेंडर हा खूप मोठा शब्द आहे. पहिल्यांदा ऍक्सेप्टन्स तर करा, स्वीकार भाव तर येऊ दे पहिला.
मग शरणागती जाऊ दे. तो स्वीकार भावही येत नाही आपल्याला. जरा काय झालं ठुक, अरे मला का असं देवानी केलं, वाय मी, हा पहिला प्रश्न असतो. मी काय कोणाचं वाईट नाही केलं, मग मला का असं झालं. म्हणजे चांगलं झालं तरी स्वीकार भाव असायला हवा, वाईट झालं तरीही स्वीकार भाव असायला हवा. तो पहिल्यांदा करा, मग शरण जा. आणि शरण आपण केव्हा जातो, परमेश्वराला शरण जातो, माणसाला शरण जात नाही आपण. पण शरण केव्हा जातो, जेव्हा श्रद्धा डेव्हलप होते. विश्वास नाही, श्रद्धा. जेव्हा एखाद्या गुरुवर आपण जेव्हा श्रद्धा ठेवतो, तेव्हा ज्या गुरुंनी ते सांगितलं ते आपण करतो. का, ती श्रद्धा आहे म्हणून फॉलो करतो त्या गुरुंना. जे सांगतील गुरु ते आपण करतो श्रद्धा म्हणून. जर श्रद्धा नसेल तर शरणागती होणारच नाही. आणि शरणागती आहे म्हणजे श्रद्धा आहे. सो इट इज टू साइड्स ऑफ अ कॉइन. हे दोघं जण, एक आलं तर दुसरं येणारच. तर आपली परमेश्वरावर देखील श्रद्धा तेवढी नाहीच आहे, जरी आपण कितीही म्हटलं तरी. परमेश्वराकडे फक्त आपण कंप्लेंट घेऊन जातो किंवा काहीतरी मागायला जातो. ह्या पलीकडे आपण देवळात किंवा परमेश्वराकडे किंवा गुरुकडे जात नाही. बरोबर. सतत आपण काहीतरी मागत असतो किंवा कंप्लेंट करत असतो. अनेक वेळा असं होतं की कुठल्या तरी स्ट्रेस मधनं एखादी मैत्रीण किंवा एखादा मित्र जात असतो, त्याला मार्ग सापडत नसतो की काय केलं पाहिजे, काही समजत नाही, की एक प्रचंड अस्थिरता आलेली असते आयुष्याला, मनाला. त्या व्यक्तीनी ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी नेमकी सुरुवात अध्यात्माकडे जाताना कशी करायला पाहिजे? तुम्ही कुठच्याही प्रकारे सुरुवात करा. असं जरुरी नाही की खूप मोठ्या हेवी गोष्टी असायला हव्या. साधं ब्रीदिंग जरी केलं, ब्रेथ वॉच, तिथे आतून ती स्थिरता येते तुम्हाला. माइंड तुमचं शांत व्हायला पाहिजे. म्हणजे माइंड मधनं थॉट्स येतात की मी काय करायला हवं. तुमचं काहीच करण्याची क्षमता नसते किंवा तुमची तयारीच नसते. स्वतःवर काम करण्याचीच तयारी नसते. माझा प्रॉब्लेम तोच आहे. मला स्ट्रेस आहे, मला स्ट्रेस मधनं बाहेर काढ. मी काढीन, मी तुम्हाला सांगेन हे करा, पण तुमच्या स्ट्रेस मधनं तुम्हालाच बाहेर यायला हवं. तुमच्या दुःखातनं तुम्हालाच बाहेर यायला हवं. बरोबर. मार्गदर्शन करू शकते, चक्र बॅलन्सिंग आणि हे सगळं करू शकते. त्याने तुम्हाला थोडा वेळ खूप छान वाटेल सगळं, पण ते पुढे मेंटेन करायला स्पिरिच्युअलिटी मध्ये मेंटेनन्स लागतो ना. ते कोण करणार? आणि त्याचे रिझल्ट आहेत, मेंटेनन्सचे रिझल्ट आहेत, स्पिरिच्युअलिटीचेच रिझल्ट आहेत. यू कॅनॉट गो रॉंग ऍट ऑल. आयुष्य काय आहे हे एका दुसऱ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न तर करा. तुम्ही तिथल्या तिथले माझ्या बाबतीत का, मी का, मला का, माझं का, गेट आउट ऑफ इट. का ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधा ना. मी का, म्हणजे थोडक्यात मी, माझं, मला हे सोडून प्रवास झाला पाहिजे पुढचा. मला एक प्रश्न बोला. थिंक बियॉन्ड आय, मी अँड माय सेल्फ. येस. मला एक प्रश्न असा येतो, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, की तुमच्या क्षेत्रात आपण मघा बोललो तसं की खूप इन्सिक्युरिटी आहे, जेलसी आहे, स्पर्धा आहे. तुमच्या क्षेत्रातल्या कलाकार मंडळींना, जे तुमचे सहप्रवासी आहेत किंवा होते आधी, ते कधी कलाकार येतात का तुमच्याकडे हे सगळं शिकायला किंवा करून घ्यायला? माझ्या एज ग्रुप मधले नाही. लहान मोठे यंगर जनरेशन बरंच आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे. आता सगळ्यांना माहिती, सगळ्यांना आहे. माझे आहेत असे काही फ्रेंड ज्यांना माहिती आहे, जे माझ्याशी ह्या बाबतीत डिस्कस करतात, बोलतात वगैरे, हे सगळं त्यांना माहिती आहे. पण असं एखादी सर्व्हिस घ्यायला आतापर्यंत कोणीच नाही. आणि दॅट इज फाईन. काय असं कुठेतरी तो इगो असतो म्हणा, किंवा कधीतरी ते फिअर असतं की हिला सगळं माझं कळेल माझ्या आयुष्याचं. मला असं वाटतं ते फिअर असेल. पण अध्यात्मामध्ये किती तुमचं काही असलं तरी इट्स नॉट की मी जाऊन आता डिस्कस करणार, मी आता पूर्ण झूम वर येणार आणि सांगणार की हा माणसाचं असं असं सगळं आहे, हे असं कोणी करत नाही. क्लिन्सिंग करायची त्यांची तयारी नसते. तयारी आहे, पण मे बी नॉट विथ मी. कोणतरी स्ट्रेंजर असेल तर इट इज ऑल राईट असं मला वाटतं. पण आय एम ओके विथ दॅट एज लॉंग एज आय एम हेल्पिंग अदर पीपल, सो मेनी अदर पीपल. आपल्याला कल्पना आहे, याच्याशी संबंधित प्रश्न आहे.
तुम्ही प्रोफेशनल क्लास घेता, तुमचे स्वतःचे प्रोफेशनल मेडिटेशन कोर्सेस आहेत, ऑनलाईन कोर्सेस आहेत. तुमच्या चक्रा या तुमच्या लाडक्या आवडत्या विषयाकडे मी येणारच आहे. पण तत्पूर्वी माझ्या मनामध्ये सातत्याने आपली ही चर्चा किंवा आपली ही मुलाखतीचा हा कार्यक्रम ठरल्यानंतर एक प्रश्न सातत्याने माझ्या मनामध्ये येतोय. आपण बघतोय सगळेच की ह्या चढाओढीत, या असुरक्षिततेत कुठेतरी तुमच्या माध्यमातल्या, कलेच्या माध्यमातले अनेक नट नट्या, तरुण मुलं हे स्वतःचं आयुष्य संपायला निघाले. आत्ताचं लेटेस्टच उदाहरण झालं तर सुशांत सिंग राजपूतचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. मराठी इंडस्ट्री मधले सुद्धा एक कलाकार मराठवाड्यातला ज्याने आत्ताच स्वतःचं आयुष्य संपवलं. अनेक हिंदी सिरियल्स मध्ये काम करणाऱ्या मुलींनी पण स्वतःचं आयुष्य अशाच पद्धतीने या काळात संपवलेलं आपण सातत्याने वाचतोय. त्यावेळेला ते माझ्याकडे येऊ किंवा न येऊ, मी आता माझ्या इंडस्ट्रीसाठी त्यांच्यातलीही मध्ये एक अवेअरनेस आणण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा त्यांच्यामध्ये आतमध्ये हे जे काही दडलंय हे बाहेर काढण्यासाठी मी आता हातामध्ये मशाल घेते किंवा मी आता हा वसा घेते आणि मी माझ्या इंडस्ट्रीतल्या लोकांसाठी काहीतरी काम सुरू करते, असं नाही का वाटत? मला खूप वाटतं आणि मी प्रयत्नही खूप करते. पण मला रिस्पॉन्स मिळायला पाहिजे. कुणालाही मारून मुटकून मी तुमच्यासाठी काम करते असं ते म्हणा. कुठचीही गोष्ट अनलेस दे ऍक्सेप्ट अँड दे वॉन्ट टू, दे कांट. आता डॉक्टर जरी झाला, त्याला डॉक्टरला जरी कळलं की तुमच्यामध्ये बाबा एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, तो स्वतःहून नाहीच सांगणार जोपर्यंत तुम्ही सांगत नाही की मला हा प्रॉब्लेम आहे, कॅन यू हेल्प मी. स्वतःहून आपण कधीच कोणाला सांगायला जात नाही बाबा मी तुला हेल्प करतो म्हणून. त्यांना माहिती आहे सगळ्यांना माझी जाऊ दे हेल्प जाऊ दे, पण कुणाची तरी हेल्प घ्या. आणि डिप्रेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मेंटल आहेत, क्लिनिकल. माणूस डिप्रेस्ड आहे हे तुम्हाला असं सर्वसाधारण कधी कळणारच नाही. ट्रू. इट इज युअर अ डॉक्टर, युअर अ MBBS डॉक्टर. आय हॅव डन माय PhD इन थिएटर. अच्छा, PhD in theater. Okay. Yeah. So the medical doctor, if you all know that it is a mental, it's a clinical आजार. आणि तो आजार असा समजणारच नाही. मी आता डिप्रेस स्टेट मध्ये असू शकेन, यू विल नॉट नो. ते जास्त ऍक्ट करतात नॉर्मल असल्याच. नाही, दॅट इज द प्रॉब्लेम ऍक्च्युली. येस. म्हणजे लो फेज मध्ये जाणं, सॅड वाटणं हे सगळ्यांना वाटतं, प्रत्येक जण जातो. पण डिप्रेशन हा शब्द जो आहे हा मेंटल प्रॉब्लेम आहे, तिचा आजार. सो यू हॅव टू म्हणजे त्या माणसाला खूप जवळनं ऑब्झर्व करायला पाहिजे किंवा त्या माणसाला असं वाटायला पाहिजे की नो, आय हॅव टू टेल पीपल दॅट आय एम इन डिप्रेशन. मग तुम्हाला त्याचं काहीतरी हे मिळू शकतं, सोल्युशन मिळू शकतं त्याचं. आय एम बीन ट्राईंग दिस एव्हर सिन्स. तुम्हाला सांगते मी, डॉक्टर अरुंधती, मी जेव्हा या स्पिरिच्युअलिटी मध्ये आले तेव्हा प्रत्येक माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी, जी लोक माझ्याशी जोडलेत स्पिरिच्युअलिटीच्या थ्रू, ती आहेत अजून. त्यांना माहिती आहे बरोबर, त्यांना मी घेऊन गेले माझ्या बरोबर. माझा खूप प्रयत्न चाललाय टू हेल्प माय ओन इंडस्ट्री पीपल, पण ते यायला पाहिजेत ना. माझा हाही प्रयत्न चालला होता की कॉल दीज यंग, हे म्हणजे ह्या वयाच्यात आयुष्यमान वगैरे कशी ह्या एज ग्रुप मधली मुलं, टू डू अ झूम कॉल विथ देम. आय ट्राईड ऑल्सो. नॉट म्हणजे त्याचं नाव मी असंच घेतलं सहज, पण मी सांगते आय ट्राईड विथ सो मेनी यंग ऍक्टर्स. पण हवा तसा प्रतिसाद नाही मिळत. त्याला याचं गांभीर्यच मला वाटतं कळत नाहीये की याचं पुढे काय फायदे. आय डोंट नो व्हॉट द प्रॉब्लेम इज. मला असं वाटतं की त्यांना असं वाटतं, त्यांना असं म्हणजे स्पिरिच्युअलिटी, मी स्पिरिच्युअल आहे हे सांगणं लाज वाटते, की त्यांना असं वाटतं की लोक मला काढून टाकतील इंडस्ट्रीमध्ये. आय डोंट नो व्हॉट. कुठेतरी स्मिताताई कुठेतरी एक असं पण आहे, म्हणजे मी माझ्याच अनुभवावरून सांगते. मध्ये मी माझ्या एका मित्राला म्हणाले, मी हल्ली ओशो खूप वाचते किंवा मी हल्ली सद्गुरूंचं बरंच ऐकते, म्हणजे मी शिवानी दिदींना खूप ऐकत असते. तर तो म्हणाला, आता तुला हळूहळू ना वृद्धत्वाकडचे वेध लागले. म्हणजे लोकांना कुठेतरी स्पिरिच्युअल तुम्ही वाचता किंवा अभ्यास करता किंवा ते आत्मसात करायला जाता, म्हणजे तुम्ही आता स्वतःला म्हातारा समजायला लागला आहात, अशी काहीतरी एक. एक्झॅक्टली. अँड दॅट इज सो रॉंग.
हा. 26-27व्या वर्षी सुरू केलं हे सगळं. ट्रू ट्रू. आणि प्रत्येक स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन तुम्ही बघा, प्रत्येक ह्याच्यामध्ये एक युथ विंग असतं. बरोबर. आणि सगळे जण त्या युथ तुम्ही लहानपणापासून या गोष्टीची सुरुवात करा. तेव्हा तुम्ही जेव्हा आयुष्य बघता, जेव्हा आयुष्याच्या म्हणजे 35-45च्या ह्या एज मध्ये तुम्ही ऍक्च्युली सगळं अनुभवता आयुष्याचं, तेव्हा तुमचं लग्न होतं, तुम्हाला मुलं होतात, तुमचं करिअर ग्राफ चेंज होतं, हे सगळं त्या ह्याच्यात होतं. जे टेन्शन प्रॉब्लेम त्याचे त्या एज ग्रुप मध्ये येतात. आणि तिथेच यू डोंट नो हाऊ टू हँडल युअर लाईफ. ट्रू. इफ यू डिड इट अर्लियर यू विल नो हाऊ टू हँडल इट, की हे का होतं, कसं होतं, आणि ह्याला मी कसं सामोरं जाऊ शकते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे. मला सांगा, कोणी इव्हन साईबाबा वगैरे सारखे जे आहेत आपले, जे आपण गुरु बघतो सगळ्यांनी, त्यांचे देखील हालच केले माणसांनी, त्यांनी देखील प्रॉब्लेम्स ते वेंट थ्रू. साईबाबावरनं मला आठवलं, शिर्डीचा काहीतरी तुमच्याकडे एक अनुभव आहे. शिर्डीच्या प्रवासाचा तुमच्याकडे काहीतरी एक अनुभव आहे. नाही, प्रवासाचं नाही. आम्ही शिर्डी, आता माझी सांगू तुम्हाला, जवळजवळ 35 वर्ष तरी आम्ही शिर्डीला जातो. माझे मिस्टर, आता हा 4th इयर आहे त्यांचं, दॅट ही इज अ ट्रस्टी इन शिर्डी. ओके. तर म्हणजे हे पहिलं वर्ष आहे की 3 मोठे सण शिर्डीमध्ये अजिबात साजरे केले नाहीत. हे पहिलं मोठं वर्ष आहे. माझ्या आत्ताच म्हणजे त्याचं ओपनिंग 1-2 ह्या पुढच्या आठवड्यापर्यंत होईल. माझ्या नवऱ्यांनी कॉफी टेबल बुक लिहिलंय बाबांवर, 100 वर्ष बाबा, म्हणजे फ्रॉम 1800 टू टिल द डे ही डाईड, सेंटिनरी इयरचं अख्खं पुस्तक कॉफी टेबल बुक लिहिलंय. ते आता लगेचच प्रकाशित होणार आहे, व्हेरी सून. तर म्हणजे आमचा आणि शिर्डी साईबाबांचा खूप जवळचा असा आहे ते दैवत आमच्यासाठी. पण म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, प्रत्येकाच्या. इनफॅक्ट हे जे गॉडमेन आहेत, साईबाबा म्हणा किंवा संत मीराबाई म्हणा किंवा जीसस क्राइस्ट म्हणा, त्यांचे हाल खूप झाले, लोकांनी खूप हाल केले. ट्रू. पण त्यांनी हा प्रश्न कधीच देवाला विचारला नाही, व्हाय मी. कारण ते अंडरस्टूड व्हॉट लाईफ वॉज. तर तेच मी म्हणते, आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतील तर आपण हा प्रश्न, इन्स्टेड ऑफ आस्किंग व्हाय मी, व्हाय डोंट यू स्टार्ट वर्किंग ऑन इट. मग तुम्ही लिव्हिंग गुरु असला पाहिजे असं म्हणता? हो, 100%. म्हणजे माझं हे मत आहे. माझं रिझन बिहाइंड, सुरुवातीपासून माझं हे मत आहे, माझे 3 गुरु झाले की लिव्हिंग गुरु इज अ मस्ट. एक तर लिव्हिंग गुरु जेव्हा असतात ना, तेव्हा ते आपल्याला स्वतःहून आपली हे होते. मी बाबांशी पण बोलते, पण बाबा ऍक्च्युली त्यांच्याशी मी बोलते नाही बोलते, त्यांची उत्तरं ती खरोखर येतात नाही येतात, कधी कधी आपल्याला डाऊट वाटतो. आता नाही मला, पण सुरुवातीला. पण वेन यू हॅव अ लिव्हिंग गुरु, तुम्ही त्यांचे यू कॅन टेक ऍडवाइस फ्रॉम हिम, यू कॅन टेल हिम. ते एक. आणि पुन्हा दुसरं, लिव्हिंग गुरु कॅन हेल्प यू आउट इन युअर कर्मास. ओके. लिव्हिंग गुरु मध्ये ही क्षमता आहे की प्रारब्ध नाही, पण छोटी मोठी कर्मास दे कॅन चेंज, दे कॅन वर्क अराउंड इट. पुन्हा चक्रास, ते चक्रास तुमचं पूर्ण बॅलन्स करू शकतात त्यांच्या सानिध्यात तुम्ही आलात तर. बरंच काय काय आहे ज्याच्यामुळे तुम्हाला लिव्हिंग गुरु इज अ मस्ट. कारण काय आहे बघा, आपण आयुष्य जेव्हा आपण जगतो तेव्हा प्रत्येक बारीक सारीक गोष्ट कोणाला तरी विचारतो. आपण जेवण करतो तेव्हा देखील विचारतो, बघ चाकून जरा तिखट ठीक आहे का, बरोबर आहे का, साडी नेसली, कपडे घातले, हे बरे आहेत का, हे बरं दिसेल ना. सगळ्या बारीक सारीक गोष्टींवरून आपण कुणाची तरी काहीतरी छोटं मोठं ओपिनियन घेतो. मग आयुष्याच्या बाबतीत जेव्हा आपल्याला काहीही आयुष्याचं माहिती नाहीये, मला नाही असं वाटत की आपल्याला कोणीतरी हवं जो गाईड करेल. म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन मिळण्यासाठी, ऍक्शनला रिॲक्शन नाही, गायडन्स. यू नीड गायडन्स इन लाईफ. पुन्हा प्रत्येक गुरु तुम्ही बघा, त्यांच्या आश्रममध्ये काही ना काहीतरी प्रोसेसेस होत असतात. त्या प्रोसेसेसचा तुमच्या ब्रेनवर परिणाम होतो. तुमचं वायरिंग ऑफ द ब्रेन चेंजेस, विच मेक्स द डिफरन्स इन युअर लाईफ. नॉन लिव्हिंग गुरु कांट डू दॅट. आपली अंधश्रद्धा नसते, पण श्रद्धा असते. बरोबर. आपलं मन सश्रद्ध आहे. बरोबर. जसं साईबाबा म्हणतात, जब जब याद करोगे सामने पाहोगे. करेक्ट. त्याचे अनुभव येतात. हा, पण अनुभव येतात, पण लोक काय करतात, तेवढ्या पुरतच त्यांच्याशी सानिध्य ठेवतात. तुम्ही वाहून द्या ना बाबांना सगळं, सरेंडर व्हा. मी तेच म्हटलं सुरुवातीला की आपण देवळात किंवा गुरुकडे फक्त कंप्लेंट करायला जातो आणि काहीतरी मागायला जातो.
मी तुला अशीच भेटायला आली आहे असं नाही म्हणत कधी. मी माझी ग्रॅटिट्यूड ऑफर करायला आली आहे. मला काही नको, माझं धन्य झालं आयुष्य, जे मला मिळतं ते सुख दुःख जे. ह्याच्यासाठी का नाही तुम्ही देवाचं नाव घेत? ह्याच्यासाठी तुम्ही परमेश्वरासाठी का नाही करत? वाय डज इट हॅव टू बी टू आस्क हिम फॉर समथिंग? चक्र म्हणजे एनर्जी सेंटर्स ना? येस. असं म्हणतात की आपल्याकडे 7 चक्र असतात आणि नाभीपासून कपाळापासून वगैरे वगैरे, आणि दे आर हॅव्हिंग व्हेरियस कलर्स वगैरे वगैरे. ही चक्र काय म्हणूया त्याला आपण, ती चक्र ऍक्टिव्हेट करणं म्हणजे नक्की काय करणं आणि त्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे? आपल्या शरीरामध्ये 7 एनर्जी सेंटर्स आहेत. इन्फ्लुएन्स युअर एंटायर लाईफ. म्हणजे तुमचं फिजिकल, इमोशनल, मेंटल, फायनान्शियल, रिलेशनशिप्स, हेल्थ, एव्हरी ऍस्पेक्ट इज कंट्रोल्ड बाय द 7 चक्रास. ओके. आणि अनफॉर्च्युनेटली ऑलमोस्ट कुणालाच आपल्या शरीरामध्ये काय चाललंय हे कुणालाच माहिती नाही. दॅट इज सॅड. कारण आपल्या जगाच्या पलीकडची पाताळाची सगळ्या बातम्या आपल्याला आहेत, सगळं नॉलेज आपल्याकडे आहे, पण यू डोंट नो एनिथिंग अबाउट युअर सेल्फ. माझ्या आत काय आहे हे माहिती नाही. माझे फिलिंग्स मला कसे त्रास देतात हे माहिती नाही. माझ्या शरीरावर, मनावर कसं नियंत्रण आणायचं मला माहिती नाही. सो हे 7 चक्रज रूल युअर एंटायर लाईफ. प्रत्येक चक्राचे गुण आहेत, व्हर्च्यू आहे. सो ते ऍक्टिव्हेट होणं म्हणजे आता जी ह्युमन बीची परिस्थिती आहे ते चक्र विकसित नाहीयेत. विकसित नाहीयेत, ऍक्टिव्हेटेड नाहीत आणि अलाइन नाही, म्हणजे एका लाईनीत नाहीये. ओके. वाकडे तिकडे झालेले आहेत. त्यामुळे वी हॅव दीज प्रॉब्लेम्स. सिम्पल रिझनिंग आहे. चक्राचे जे कलर्स आहेत ते आहेत रेनबो कलर्स. रेनबो कसा फॉर्म होतो? जेव्हा पृथ्वी आणि सूर्य करेक्ट पोझिशन मध्ये येतात तेव्हा तो रेनबो दिसतो. बरोबर. करेक्ट. आता हे जे चक्राचे रेनबो कलर्स आहेत ते इतके ब्लॉक्स आहेत, त्यामुळे ते चक्राचे कलर्स पण चांगले हे नाहीयेत, विकसित नसल्यामुळे ते ब्लॉक्ड आहेत. त्यामुळे ते रेनबो हा पूर्णतः दिसत नाही, येत नाहीये बाहेर. ह्या ब्लॉक्समुळे वी कॅनॉट मॅनिफेस्ट व्हॉट वी वॉन्ट. ओके. ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्याच्या मॅनिफेस्टेशनसाठी करेक्ट पोझिशन मध्ये यायला हवं ना सगळं. बरोबर. रेनबो याला कसा अर्थ आणि सन हॅज टू बी इन द करेक्ट पोझिशन. सो चक्र हॅज टू बी इन द करेक्ट पोझिशन फॉर यू टू मॅनिफेस्ट एव्हरीथिंग इन लाईफ. आपल्या पृथ्वीचे पण 7 चक्रज आहेत. डू यू नो? पृथ्वीचे पण 7 चक्रज आहेत. म्हणजे दे आर सो इम्पॉर्टंट. पृथ्वीचे पण आहेत. तर नाही का असं वाटत की आपले 7 चक्रज ऑल्सो शुड बी अलाइन्ड विथ द अर्थ 7 चक्रज? मग चक्र साधनेने किंवा चक्र मेडिटेशन करून हा बॅलन्स साधता येतो असं तुम्ही म्हणता? येस, पण त्याच्याविषयी थोडी माहिती हवी. युट्यूबवर आहेत बरेचसे व्हिडिओज, यू कॅन फॉलो दॅट ऑल्सो हेल्प्स. पण जरा माहिती आपल्याला असली की त्याचा जास्त फायदा होतो. तुम्ही स्वतःही ऑनलाईन क्लासेस घेता, पर्सन टू पर्सन पर्सनली पण तुम्ही त्याच्यासाठी काम करता. आणि मला एक सांगा की स्पिरिच्युअल डाएट आणि वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन असा काहीतरी तुमचा एक आणखीन वेगळा प्रकार आहे, ते काय आहे सांगा ना मला. तो मी आताच सुरू केलाय. माझ्या वेबसाईटवर आहे त्याच्याबद्दलचे इंटरव्ह्यूज वगैरे बरेचसे. हा म्हणजे माझ्याच प्रॉब्लेम पासून सुरू झाला होता. ओके. माझं म्हणजे मी इंडस्ट्री जॉईन केल्यापासून सगळ्यांनी मला एकच सांगितलं की स्मिता 5 किलो आणखीन कमी कर, छान होईल. 5 किलो म्हणजे मी कितीही बारीक झाली तरी प्रत्येक माणूस म्हणायचा 5 किलो कमी कर. मी जवळजवळ इंडस्ट्रीमध्ये असल्यापासून कायम डाएट्स केले. ह्या डायटिशियनकडे त्या डायटिशियन सगळं करून झालं. शेवट आय गॉट टायर्ड. मी माझ्या मेडिटेशन मध्ये आय प्रेड. आय सेड प्लीज मला आता डाएट करायचा कंटाळा आला. काहीतरी मला ओपनिंग द्या, काहीतरी मला सांगा वेअर बाय आय कॅन कीप माय वेट इन कंट्रोल. तसंच मेडिटेट करता करता एकदा ते हे आलं माझ्या डोक्यामध्ये, तो विचार एक आला की तू एवढं एनर्जी वर्क करतेस, चक्राज आणि चक्रा क्लिनिंग, ऑल दिस इज ऑल एनर्जी वर्क. सो एवढं एनर्जी वर्क करतेस, मग त्या जेवणाकडे किंवा खाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ते देखील एनर्जीच आहे. वाय डोंट यू लुक एट इट थ्रू द एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू. तो भात
चपाती, भाजी, अंडी, मीठ वगैरे हे जे तुम्ही खाता, एव्हरीथिंग इज एनर्जी. इफ यू अंडरस्टँड दॅट, you will understand how to manage your energies. So that was a big crack that I got. मग त्याच्यावर मी जास्त वाचन केलं, मेडिटेट केलं. सो आय गॉट दॅट ब्रेक थ्रू. तेव्हा आता मी जेव्हा बघते तेव्हा कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि प्रोटीन ह्याच्यात असंच बघते मी. ओके. सो म्हणजे तुम्ही प्रॉपर डाएटच प्लॅन केलं या मेडिटेशन थ्रू? तर मी डाएट प्लॅन केलं ह्या हिशोबाने आणि मी ते स्वतःवर ट्राय केलं. ओके. सो यू रिड्यूस्ड? I lost 14 kilos. In how many months? I lost about 14 kilos in 6 to 8 months. That's great. बरं, आता ह्या डाएट मध्ये एक तुम्हाला गंमत म्हणजे मी कुठचंही तुम्हाला हे खाऊ नका किंवा ते डाएट फूडच खा किंवा नुसतं प्रोटीन डाएटच करा. नो, युअर बॉडी नीड्स एव्हरीथिंग इन्क्लुडिंग शुगर. ओके. ती प्रोसेस शुगर असली तरीही प्रत्येक गोष्टीत एक्सेस काही खाल्लं की त्याचा त्रास होणारच. बरोबर. तर यू कॅन, कधी जर तुम्हाला डोनट खावासा वाटला तर प्लीज इट इट विदाउट गिल्ट इट. पण ह्याचा अर्थ असा नाही की रोज तुम्ही डोनट खा, कारण ते एक्सेस होणार. बरोबर. ओके. सो कुठेही नाही, मला कधी पिझ्झा खावासा वाटला, बटाटा वडा खावासा वाटला, आय हॅव इट. पण मग आय ब्रेक इट इन टू एनर्जी अँड देन आय सी व्हॉट इज द नेक्स्ट काइंड ऑफ एनर्जी फूड दॅट आय कॅन ईट टू बॅलन्स दॅट आउट. सो आय गॉट द ट्रिक. आणि मग मी आय ट्राईड इट ऑन माय फॅमिली, फ्रेंड्स अँड ऑल दॅट, आणि इट वर्कड फॉर एव्हरीबडी. ग्रेट. ऑटोमॅटिक रायटिंग हा काय प्रकार? ऑटो रायटिंग इज बेसिकली वेन यू कनेक्ट विथ द सोल दॅट इज पास्ड ओव्हर. म्हणजे तुमचं कुणीतरी जवळचं किंवा असं जर आपलं शरीर सोडून गेलं असेल किंवा वारलं असेल असं तामिळनाडूमध्ये, तर त्या सोलशी कनेक्ट करणं. ओके. इज व्हॉट इज ऑटो रायटिंग. ओके. आता माझ्यासारखी बरीच लोक आहेत त्यांना मीडियम्स म्हटलं जातं. ओके. म्हणजे हा एक आशीर्वाद मला प्रभूजीने दिला माझ्या पहिल्या गुरुनी, दॅट आय कॅन कनेक्ट टू दॅट सोल, आय कॅन कम्युनिकेट विथ दॅट सोल. आणि हे का केलं जातं? इट इज अ हिलिंग प्रोसेस. ओके. टू गेट अ क्लोजर. आपली कधी कधी जवळची लोक जातात महिने कधी कधी ह्याच्यावर असतात, व्हेंटिलेटरवर. कधी जाताना बाईज होत नाही बरोबर, बाय बाय थँक्यू हे होत नाही, क्षमा मागणं होत नाही, बऱ्याचशा गिल्ट घेऊन तो आत्मा सोडून जातो. तर ते जेव्हा वेन वी टॉक कम्युनिकेट विथ द सोल, तेव्हा देर इज अ क्लोजर फॉर द सोल अँड फॉर पीपल ओव्हर हिअर. सो इट इज बेसिकली डन एज अ क्लोजर. आता इथे हे करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात, कारण लोक माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा असे भौतिक प्रश्न घेऊन येतात. शरीर नाहीये तेव्हा त्यांना भौतिक गोष्टींमध्ये आता इंटरेस्ट नसतो. तर त्यांची भौतिक गोष्ट, माझी ही लिगल केस होईल का, माझ्या मुलांनी अमक्या मुलीशी लग्न करावं का, हे वगैरे असले प्रश्न दे डोंट आन्सर. दॅट इज एस्ट्रॉलॉजी. म्हणजे प्रिडिक्शन्स नाही ते करत. करेक्ट. दे आर नॉट एस्ट्रॉलॉजर्स, दे आर नॉट गॉड्स. बरोबर. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला. पुन्हा बोलताना देखील आता ते कम्युनिकेट करतात, ते आपल्यासारखं बोलत नाहीत, कारण तोंड नाहीये, शरीर नाहीये. तर ते कम्युनिकेशन डिकोड कसं करायचं हे मीडियम्सना माहिती असतं. तर मग तुम्ही असं म्हणणार नाही की माझे वडील मला एकाला पर्टिक्युलर नावाने हाक मारायचे, ते तुम्हाला येतं का? तो वर्ड कसा येणार? कम्युनिकेट कसं करणार ते? कम्युनिकेशन म्हणजे काय? मी आता अशीच गप्प बसले, काय बोललेच नाही आता काय सुद्धा, तर तुम्ही हे गृहीत धरणार की हिला इंटरेस्ट नाहीये आता हे बोलण्यात. झालं म्हणजे माझं हे कम्युनिकेशन तुम्हाला कळलं की मला बोलायची इच्छा नाही. काहीही न बोलता देखील आपण कम्युनिकेट करतो ना. अगदीच. काय? दॅट इज कम्युनिकेशन. आता तुम्हाला कोणी विचारलं की हिला का नाही बोलायचंय, काय तिचा प्रॉब्लेम झालाय, तो तुम्ही कसं सांगणार माझ्या ह्याच्यावरनं? तुम्ही म्हणणार मला माहित नाही काय प्रॉब्लेम झालाय, पण ती अशी रुसून बसले, तोंड फुगवून बसले, काय झालंय माहिती नाही. एवढंच तुम्हाला कळणार की नाही? सो दॅट इज हाऊ कम्युनिकेशन इज डन. तर त्यासाठी यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज ऑटोमॅटिक रायटिंग.
तर हा एक, पण इट इज अ व्हेरी गुड हिलिंग प्रोसेस. आता कोविडच्या दरम्यान जी लोक गेली ती बरीच लोक माझ्याकडे, कारण काय होतं कोविडमध्ये जी गेली ते हॉस्पिटलमध्ये पण देवर नॉट अलाउड ना त्यांची लोक. येस. आणि लगेच बॉडी वॉज जस्ट रॅप्ड अँड जस्ट डम्प्ड. तेव्हा शेवटचं म्हणजे असंच क्लोजर मिळत नाही, कारण त्या माणसाला आपण बघतच नाही, बघूनच देत नाही, कळतच नाही काय झालं. सो दॅट वॉज, म्हणजे बरीचशी माझ्याकडे आता कोविडचे केसेस आले होते ऑटो रायटिंगसाठी, बरेच कोविडचे केसेस आले होते, कारण ते क्लोजरच नव्हतं मिळालं. आपण जसं बॉडीला बघितलं, ती बॉडी घरी आली, प्रार्थना केलो, रडलो, हे वगैरे ना, क्लोजर मिळतं. हा विश्वासच बसत नाही की माणूस आपला गेला. दॅट इज व्हॉट ऑटो रायटिंग इज ऑल अबाउट. अँड आय लव्ह डुईंग ऑटो रायटिंग. इट इज. मला सांगा, देव आहे? इज गॉड इज देअर? तुम्ही एका स्पिरिच्युअल माणसालाच विचारता. आता ऐका, आता तुम्ही लिव्हिंग गुरु म्हणालात थोड्या वेळापूर्वी. हा, लिव्हिंग गुरु असला पाहिजे म्हणालात. आपण तर अनेक देवदेवतांच्या मूर्तीचं पूजन करतो, त्यांना नमस्कार करतो, सण साजरे करतो. देव कुणी बघितलाय का हा सगळ्यांनाच एक प्रश्न आहे. मग युनिव्हर्सल एनर्जी म्हणजेच परमेश्वर आहे? येस. की देव नावाची काही व्यक्ती आहे? ऊर्जा नो, व्यक्ती कोणीच नाही. इट इज अ डिवाइन लाईट. तर आता आपण हिंदू किंवा आपले लोक, युनिव्हर्सल एनर्जी यू मीन? येस, आय वुड से इट इज डिवाइन लाईट, cosmic energy, divine energy, divine light. That is what is the concept of God. So me usually हा शब्द God हा वापरत नाही. I use the word divine. Speak to your divine. I don't say God. कारण God म्हटलं की मग तुमचा गॉड वेगळा, माझा गॉड वेगळा, हे असले सगळे लफडी होतात. So speak to your divine. Divine is only one, which is that light. ज्योती स्वरूप असतं divine. Light. आपल्याला काहीतरी आकार लागतो, कारण आपण आकारात जेव्हा असतो तेव्हा आपल्याला आकार लागतो पूजण्यासाठी. म्हणून आपण हे सगळे कृष्ण, राम, शिवा, गुरु वगैरे ह्या सगळ्यांना आकारामध्ये आपण शोधतो परमेश्वर, कारण आपण स्वतः आकारामध्ये आहोत. परमेश्वर पर से, गॉड पर से विल नेव्हर बी नोन टू एनीबडी. ओके, परत तुम्ही फ्रीज झाला. शेवटच्या 2 प्रश्नांकडे वळते. हा, शेवटच्या 2 प्रश्नांकडे वळते. ऐकू येतोय माझा आवाज? हो हो. स्मिताताई, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो हो. येस. हा, शेवटच्या टप्प्यात आहोत आपण मुलाखतीच्या. ऑरा नक्की काय आहे? आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीबरोबर गेल्यानंतर त्यांचा ऑरा फार वेगळा होता, किंवा त्यांचा ऑरा मला जाणवला, त्यांचा एक ऑरा आहे. तर हा ऑरा काय आहे नक्की? ऑरा म्हणजे आपलं शरीर जिथे एंड होतं त्याच्यानंतर आपलं असं आणखीन एक, आपण एवढेच नसतो, शरीरच्या इकडे आपण संपत नाही, आणखीन एक ऊर्जा असते आपली, विच इज कॉल्ड दी ऑरा. आणि ऑरा स्ट्रेंथनिंग किंवा ऑरा इन्क्रीजिंग इज ओनली डन टू चक्र ध्यान. देयर इज नो अदर ध्यान विच इन्क्रीजेस ऑर स्ट्रेंथन्स युअर ऑरा. एक हे जेव्हा लोक स्पिरिच्युअल लोक असतात किंवा त्यांच्या सानिध्यात जेव्हा आपण जातो तेव्हा तो ऑरा जे आहे, जो हा एक्स्ट्रा आणखीन एवढा आपल्या बाजूने जे जातात, तो आपल्याला हिट होतो. आणि एखाद्याचा ऑरा जर चांगला नसेल तर यू स्टार्ट फिलिंग व्हेरी अनकम्फर्टेबल. ते प्रत्येक माणसाला जाणवतं, पण ते का होतं हे कळत नाही. खूप नेगेटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन तिकडे गेलं की असं कम्फर्टेबल नाही वाटत. नो, आय एम नॉट कम्फर्टेबल, आय एम नॉट कम्फर्टेबल स्पीकिंग टू दॅट पर्सन, असं वाटतं. त्या माणसालाही माहिती नसतं ऍक्च्युली. पण दोज हू आर ऑरा सेन्सिटिव्ह, दे नो की आय एम नॉट कम्फर्टेबल हिअर. प्रत्येक माणसाचा ऑरा असतो, आणि तो ऑरा स्ट्रेंथन करणं इज ओनली डन टू चक्र मेडिटेशन. सो दॅट इज अन ऑरा. म्हणजे आपलं शरीर. छान वाटतंय तुमच्याशी बोलून. खरं तर ही मुलाखत संपू नये असं वाटतं, कारण एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मला तुमचे विचार ऐकताना सुद्धा मिळत होते.
एक सिमिलॅरिटी आहे की तुम्ही पण खूप साई भक्त आहात आणि मी पण खूप साई भक्त आहे. मला दिसतंय ते आणि मी पण लिव्हिंग गुरु माहिती नाही, पण मी साईबाबा मला असं वाटतं की सदैव आहेत आणि ही इज देअर, म्हणजे ते लिव्हिंगच आहे असं मी समजते. मुलाखत संपू नये असं वाटत असलं तरी घड्याळ खुणवत आहे, आपल्याला कुठेतरी थांबावं लागणार आहे. पण तरी सुद्धा थोडक्यात आधी पहिल्यांदा श्रोत्यांना काही पुढच्या उद्याच्या कार्यक्रमाची अनाउन्समेंट करते आणि मग तुमची मी रजा घेते. प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीनं आयोजित केलेला हा 8वा महिला महोत्सव आहे, अर्थात मिळून साऱ्या जणी. सातत्याने 8 वर्ष, 20 वर्ष आमची संस्था जुनी आहे आणि त्यातलं 8वं वर्ष हे आमच्या महिला महोत्सवाचं आहे. त्यातले मागचे 3 वर्ष आम्ही आमची वनिता थोरात नावाची मैत्रीण जी आम्हाला सोडून गेली, आमच्या संस्थेतनं सोडून म्हणजे जिला काळाने खूप लवकर बोलवून घेतलं, तिच्या नावाने आम्ही गेली 3 वर्ष तिच्या स्मरणार्थ हा महोत्सव करतोय. आणि यावर्षी सुद्धा ऑनलाईन हा महोत्सव घेताना आम्हाला खूप आनंद होतोय आणि त्यात तुम्ही आलात. आमच्या सगळ्यांच्या मनावर अभिनेत्री म्हणून तुमचं राज्य आहेच, ते असेलच, पण तुमची एक वेगळी बाजू, कॅमेराच्या मागची बाजू, जी किती पॉवरफुल आहे आणि मला वाटतं सशक्त अभिनेत्रीपेक्षा जास्त पॉवरफुल ही बाजू आहे असं मला वाटतं. आणि तुमची मुलाखत ऐकून नक्कीच माझ्या अनेक मैत्रिणींना, मित्रांना काहीतरी प्रेरणा नक्कीच मिळाली असेल आणि नैराश्यावर मात कशी करावी किंवा चक्राजना आपल्या कसं ऍक्टिव्हेट करावं, आपल्या शरीरातल्या या एनर्जी सेंटर्सना कसं ऍक्टिव्हेट करावं, यासाठी नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली असेल ही मला खात्री आहे. उद्या 9:30 ते 5:30 या वेळेत केशरचना स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा आणि सोलो डान्स कॉम्पिटिशन आहे. ऑनलाईन लाईव्ह आहे, मान्यवर परीक्षक त्याचं परीक्षण करतील आणि म्हणजे अगदी 16 वर्षापासून 90 वर्षाच्या मैत्रिणी नाचलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुफान. तुम्ही सगळे ह्या स्पर्धा बघाल 9:30 ते 5:30 ही मला खात्री आहे. रात्री 8 वाजता आपण लॉकडाऊन मधील अनलॉक ह्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 7 मैत्रिणींना भेटणार आहोत आणि त्यांना माझ्या 2 मैत्रिणी अश्विनी कानोलकर आणि मंजुषा बल्लाळ बोलतं करणार आहेत. तर तुम्ही नक्की आज जसा प्रतिसाद देताय तसाच प्रतिसाद उद्याही द्याल ही मला खात्री आहे. स्मिताताई, कुठलेही आढेवेढे न घेता, कुठलंही स्टारडम न दाखवता, अत्यंत खरंच तुम्ही म्हणालात तशा, जशा तुम्ही आत्ता स्क्रीनवर आहात तशाच तुम्ही ऑफ द स्क्रीन पण मला फोनवर जाणवलात. तुम्ही आज आमच्या संस्थेच्या विनंतीला माझ्या शब्दाखातर मान देऊन आलात आणि इतकं छान आम्हाला माहिती दिली. संस्थेच्या वतीने प्रारंभ परिवाराच्या तर्फे मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ओके, सगळ्यांना शुभरात्री. गुड नाईट. गुड नाईट.